ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मनसेने मराठी भाषा प्रोत्साहनासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. मराठी येणाऱ्या रिक्षाचालकांच्या वाहनांवर मी मराठी बोलतो असं स्टिकर लावण्यात येत आहे. या मोहिमेला रिक्षाचालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 1 मेपासून रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली जात आहे. काही संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असला तरी मनसेने मात्र ठाम भूमिका घेतली आहे. या मोहिमेमुळे मराठी भाषेबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्री अविनाश जाधव, रवींद्र मोरे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम राबवली आहे. हे ठाण्यामध्ये सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, हे हा नियम जुना आहे, हा का आत्ताचा नियम नाही आहे. ज्यावेळेला हे बॅच काढायला जातात त्यावेळेला आहे ना, मराठी येतं की नाही बघितल्यानंतरच त्यांना तो बॅच दिला जातो. परंतु आता हे काय जे राजकारण चाललं आहे हे काही ठराविक पक्षाची लोक हे करत आहेत. मी सन्माननीय हे परिवहन मंत्री आपले प्रताप सरनाईक साहेबांचं अभिनंदन करेल, त्याचे आभार मानेल की त्यांनी आहे तो कायदा त्यांनी लोकांना सांगितला आणि त्यानंतर हा जो गदारोळ चाललाय. राजसाहेब तर किती वर्ष बोलत आहेत. आता जे इथेही कष्टकरी मंडळी आहेत, इथे सगळे परप्रांतीय वगैरे आहेत, त्यांच्या बिचारांच्या मनात हे असलं काय राजकारण नाहीये. त्यांचे म्हणणं तेच आहे की आम्ही इथे पोट भरायला आलोय, आम्हाला भाषेत ना, आम्ही जर इथे आमची रोजीरोटी आहे तर इथली भाषा बोलली तर चुकीचं काय. आणि सगळे बोलतात. आम्ही त्यांना सांगितलंय आता रिक्षामध्ये जेव्हा एखादा कोण तुमचा पॅसेंजर बसतो त्याला बसल्या बसल्या नमस्कार, नमस्कार दादा, नमस्कार ताई, जो कोण असेल त्याला पहिला नमस्कार करा, त्यांनाही वाटेल. तर ते सगळ्यांची तयारी आहे. आजपर्यंत एवढी वर्ष ते आपला व्यवसाय ठाण्यात करतात. आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष जोके यांच्या माध्यमातून ही सगळी मंडळी करतात. माझ्या माहितीनुसार 5,000च्या वरती यांची सभासद नोंदणी आमची मनसेची. आणि याच्यात सर्व जाती धर्माची लोक आहेत. पण इथे कोणाचंच काही म्हणणं नाही आहे. पण काही ठराविक लोक हे जातीचं तेढ निर्माण करतायत आणि हे राजकारण करतायत. तर हे राजकारण त्यांना आम्ही इथे होऊ देणार नाही. इथे आमची ही सगळी मंडळी आहे, यांच्या सोबत आहोत. हे आमचे बंधू आहेत, आमचे भाऊ आहेत, यांच्याजवळ नको. पण जो कोण राजकारण करेल तर त्याला माहिती आहे मनसे कुठल्या पद्धतीत, त्याचा गाल आणि आमचा हात, त्या दोघांचा मिलाप नक्की होणार. हे आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही पाहिजे त्या उतरू आणि त्यांना मदत करू.